नमस्कार मंडळी, मी रेणुका आणि आज बघा मला गावाला जायचं होतं. हे माझं संध्याकाळचं रुटीन आहे आणि शाई थोडी साठवलेली दुधावरची शाई आणि ती गावाला जाणार आहे. त्याच्यामुळे मी आता ही लोणी करून घेतलं कारण की खराब होऊन गेलं असतं. त्याच्यामुळे मी ते आता लोणी करून त्याचं तूप बनवणार आहे. 4 दिवस राहणार म्हणजे सगळं खराब होणार आणि त्याच्यामुळे म्हणून तूप बनवून घेणार आता त्याचं. हे बघा लोणी असं छान असं झालेलं आहे. थोडंसंच होतं खरं आपलं बनवलेलं बरं म्हणून खराब झालं असतं, त्याच्यामुळे मी बनवायला घेतलं हे. आणि आता गार पाणी ओतून स्वच्छ धुणार आहे. आणि आता चहा पण प्यायची होती, चहा पण करायला ठेवलेली इथं. गरमी जास्त असल्यामुळे चहाची एवढी आठवण येत नाही, कारण सवय असल्यामुळे थोडी तरी पिलीच पाहिजे चहा. त्याच्यामुळे चहा पिली. आणि इथं तूप बघा आता हे कडत आलेलं आहे. कडत आल्यावर असं थोडं पाणी मारून घेतो मी, कारण की तूप असं रवाळ छान होते. थोडंसंच होतं खरं तर ती काय करायचं, मग खराब झालं असतं, त्याच्यामुळे करून घेतलं. आणि आता ते किटलीत भरून घेणार आहे. आणि इकडे आता मागच्या व्हिडिओत बघितलाच असणार मी सांडगे बनवलेले. तर आता हे 2 उन्हात चांगले वाळलेले आहेत. आता ते पण मला पॅक करून डब्यात भरून ठेवायचं आहे. आणि आता जेवण बनवायचं संध्याकाळचं. भाकऱ्या बनवायला घेतल्या होत्या. भाजीला काय नव्हतं, ही आणणार होते मंडईतनं भाजी, त्याच्यामुळे भाकरी बनवून घेत होतो. आणि बघा मला भाकरी जरा लाटायची सवय आहे, कारण की ती तांदळाची भाकरी आम्हाला लहान असताना मी करत होते, त्यावेळी बडवत नव्हती ना, ती लाटून सवय होती. ती लाटायचीच भाकरी सवय आहे. आणि हे बघा भाजी उशिराने घेऊन आले होते, त्याच्यामुळे सगळे आम्ही भाजी सोलत बसलेलो. काळा दारको, आणि खूप छान होती भाजी दारकोची पण. अशी साधी सिंपलच केली होती, खरं मस्त झाली होती भाजी. आणि आहो पण बसलेले सोलायला. आणि बघा आता रात्री 2:30 वाजले होते, तर 2:30 वाजताची गाडी होती वाल्वो, त्याच्यामुळे 2:30 वाजता उठून आम्ही आता गाडीसाठी थांबणार आहे इथं येऊन. तरी गाडी आलीच होती. आम्ही येऊन 1-2 मिनटंच थांबलेलो, तेवढ्यात गाडी आलेली. तिथं गाडी बुकिंग केली होती स्लीपर कोच. आणि सायराजने मीच थोडे येणार होतो. श्रेयाची एक्झाम होती, त्याच्यामुळे ती राहणार होती पप्पांबरोबर. आणि सामान ठेवलं पाठीमागे डिक्कीत. आणि आता सकाळी बघा उठून येत होतो. सकाळी 6 वाजता इथं पोचलो आहे आम्ही आता गोवा बेळगावमध्ये. आणि तिथनं आता रिक्षा पकडून चाललो आहे आता माहेरी. माहेरची यात्रा असल्यामुळे ती वर्षातून एकदा यावंच लागते. आणि आता सकाळचं वातावरण बघा किती छान असं वाटत होतं. आणि काळीभोर जमीन असते बघा इथं. जमीन माती खूप छान असते. आणि या मातीचं काय बनलेलं गहू, तांदूळ, ज्वारी खूप चवीला लागते. आणि इथं हे बघा कर्नाटकमध्ये गाव आहे, खरं ना मराठीच बोर्ड सगळे. माझ्या गावात कन्नड अजिबातच नाही तर माझ्या माहेरमध्ये. आणि बोर्ड सगळे मराठीच दिसतील तुम्हाला बघा. आणि असं वाटतंय की कर्नाटकमध्ये असल्यामुळे कन्नडच आहे असं वाटतंय, खरं कन्नड कोणसुद्धा नाही तर आमच्या गावात बोलणारे भेटणार नाहीत लोक. पूर्ण लोक सगळे मराठीच आहेत. आणि तसं बघितलं तर अर्ध बेळगाव मराठीच आहे. कुठली एक थोडी थोडी गावं आहेत कन्नड बोलणारी, खरं माझ्या माहेरी तर अजिबात कन्नड कुणालाच येत नाही इथं. आणि आता पोचलो मी इथं आमच्या घरी. आणि बघा असं दारातनं पाणी मारतात तिकडे लोक सगळी. पाणी मारून रांगोळी टाकतात. सकाळी उठल्याबरोबर पाणी झाडू मारून पाणी मारतात आणि नंतर रांगोळी टाकतात.
आणि गावाला पोचलो होतो. आता ही चिल्ली पिल्ली पार्टी झोपली होती. उठल्यानंतर चहा प्यायला बसली होती. आणि ही माझ्या पाठीवरच्या बहिणीचे ही दोघं ध्रुव आणि शौरू, आणि लहान बहिणीचा आदू आणि विराज, आणि ही माझी आई आहे. आणि इकडे बघा आता ही लहान बहीण उभं होती माझी. 4 बहिणी आहे आम्ही. एक मोठी बहीण आता ती गेली होती, ती त्याच्यामुळे इथं ह्या व्हिडिओत काही ती दिसणार नाही. आणि आता माझ्या पाठीवरची बघा ती बहीण बेळगावमध्ये असते, ती आहे माझ्याबरोबर आता बोलते इथं. आणि ती हाय करायला लागले. आणि आता इथं दोघी आम्ही चपाती बनवायला घेतलेलो जेवणासाठी, जेवण करायला जेवण बनवत होतो. आणि इकडं बाबा माझे चहा गरम करून घेत होते. आणि इकडं आमच्या ह्या बारक्याला कुठली तर गाडी पाहिजे होती, ॲक्शन करून दाखवत होता. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.